चिखलदऱ्याच्या राजकारणात सध्या भाजपमध्ये मोठा स्फोट झाला आहे. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली आणि अधिकृत उमेदवारांचा पराभव केला त्यांनाच आता वरिष्ठांकडून अभय मिळत असल्याचा खळबळजनक सवाल शहराध्यक्ष वेदांत सुरपाटणे यांनी विचारला आहे. नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेला धक्का हा केवळ पराभव नसून तो पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीचा परिणाम आहे. वेदांत सुरपाटणे यांनी थेट आरोप केला आहे की त्यांच्या नावाचे स्वीकृत नगरसेवक पदाचे पत्र गटनेत्यांनी दडपून ठेवले. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली, मात्र तरीही वरिष्ठांनी यावर मौन बाळगले. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बंडखोरांना कुरवाळले जात असल्याने चिखलदऱ्यात जुन्या कार्यकर्त्यांनी आता घराची वाट धरली आहे. निष्ठेचा बळी देऊन गद्दारांना पाठबळ दिले जात असेल तर पक्ष वाढणार कसा, हा जळजळीत प्रश्न आता चौभाट्यावर आला आहे. विकासाच्या निधीवरूनही येथे मोठा गोंधळ सुरू आहे. 6 कोटींचा निधी गेल्या वर्षीच आला होता, पण आता 12 कोटींचा खोटा दावा करून जनतेला फसवण्याचे काम काही नेते करत आहेत. हा निधी नक्की कुणी आणला आणि श्रेय कुणाचे, यावरून आता पक्षातच मोठी जुंपली आहे. म्हणजे अक्षरशः श्रेयवादाची लढाई सुरू आहे असं तुम्हाला वाटते? पण असं श्रेयसुद्धा काय कामाचं जे आपण स्वतः मेहनत करून घेतलेलं नाही. नमो उद्यानचं श्रेय तुम्ही घेऊन राहिले, म्हणजे प्रधानमंत्र्यांकडे तुम्ही जाऊन ते 1 कोटी आणलेले आहे का नमो उद्यानच्या नावाने, की ते पुऱ्या महाराष्ट्राला इक्वल दिले गेलेले आहे? हाही एक मोठा प्रश्न आहे ना, की ते 1 कोटीसुद्धा 12 कोटीमध्ये त्याचा उल्लेख आहे. मग ते प्रधानमंत्र्यांच्याकडे तुम्ही दिल्लीला गेले आणि त्यांच्याकडून ते तुम्ही मांग केली आणि ते तुम्ही गटनेते आणि नगरसेवक होण्याच्या आधी मागच्या एप्रिल-मेमध्येच तुम्ही तो निधी आणलेला आहे का? हा पण एक प्रश्न निर्माण होतो. आणि आता तुम्ही भाजपा शहराध्यक्ष असल्यानंतर तुम्ही याबाबतची तक्रार कोणाकोणाकडे केलेली आहे? मी सध्या पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे, आमदारांना कळवलेलं आहे, जिल्हाध्यक्षांना कळवलेलं आहे. मात्र जे सध्या भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका चालू आहे, त्यामुळं मला कुठल्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाता येत नाही आहे, कारण ते सर्व तिकडे प्रचाराला गेलेले आहे. मात्र जसा मला इथनं वेळ मिळणार आणि मी पक्षश्रेष्ठींकडे जाईल त्यावेळेस मी त्यांच्याकडे हा निश्चितच मुद्दा मांडेल की अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यांनी पक्षासोबत अशी बंडखोरी केलेली आहे आणि तो असे खोटे श्रेय घेत आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. पक्षशिस्तीचं उल्लंघन त्यांनी आधीच केलेलं आहे आणि तो वारंवार करतसुद्धा आहे. फक्त त्याला कुठल्या मोठ्या नेत्यांनी साथ न देता पक्षशिस्तीला धक्का पोचवणे, पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन काम करणे, याचा काय परिणाम होतो, काय पक्ष करतो? हा पक्ष कुठला लहान पक्ष नाही किंवा हा पक्ष एखादा 2-5 वर्ष झालेला नाही. भारतातला आणि विश्वातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि हा पक्ष त्याच्या शिस्तीमुळे मोठा झालेला आहे. तुम्हाला वाटते का आमदार याला मदत करत आहे किंवा आमदाराचं साथ याला मिळत आहे? स्थानिक मला जे माहीत आहे हे सर्व निधी यांच्या गटनेता होण्याच्या आधी आलेले आहेत आणि आमदाराच्याकडे तर शेकडो लोक जातात. त्यांना गुलदस्ता देतात, त्यांच्याकडून अभिवादन त्यांचं करतात, स्वतःचं करून घेतात पेपरांच्या मार्फत. वास्तविकता फोटोची वेगळी असते आणि ती वृत्तपत्राद्वारे वेगळी दर्शवली जाते, असं मला त्या दिवशी दिसून आलेलं आहे. जर तसं आहे तर आमदारांकडून त्यांनी स्टेटमेंट घ्यावं की हा निधी आणण्यासाठी यांनी मदत केलेली आहे म्हणून, किंवा यांचं कुठलाही पत्र आहे किंवा कुठलाही पुरावा आहे म्हणून. आमदारांनी म्हटल्यावर मी काहीच बोलणार नाही. मात्र मला त्यांचं माहीत आहे की ज्या व्यक्तीने पक्षाच्या सोबत बंडखोरी केलेली आहे अशा व्यक्तीला सोबत घेऊन ते काहीच असं कृत्य करणार नाहीत.